नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे काही प्रश्न पाहणार आहोत। मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। हे प्रश्न इतर स्पर्धा परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत। आपण प्रश्नांना सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा। तर पुढे आपल्याला ह हा वर्ण दिलेला आहे, त्याचा अचूक प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन बघू। अल्पप्राण, स्पर्श, अनुनासिक, महाप्राण। मित्रांनो, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आपण थोडा वेळ थांबू। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, महाप्राण। ज्या वर्णाचा उच्चार करताना मोठ्या प्रमाणात वायू बाहेर पडतो त्या वर्णाला महाप्राण म्हणतात। जो वर्ण इंग्रजीत लिहिताना एच अक्षर वापरावे लागते ते सर्व महाप्राण गटात मोडतात। प्रश्न क्रमांक 2, खालील वर्णातील कठोर वर्ण ओळखा। तर या प्रश्नामध्ये मित्रांनो आपल्याला कठोर वर्ण कोणते आहे ते ओळखायचं आहे। खाली वर्ण दिलेले आहेत, क, ज, ढ, ध, ब। तर यापैकी आपल्याला कठोर वर्ण कोणते आहे ते ओळखायचं आहे। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, क। तर क हा कठोर वर्ण आहे। क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, श, स। तर हे सर्व वर्ण कठोर आहेत। त्यांना श्वास किंवा अघोष वर्ण असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह ओळखा। तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये स्वल्प या शब्दाचा संधी विग्रह कोणता आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते ऑप्शन तुम्ही वाचून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सु अधिक अल्प म्हणजे स्वल्प। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते। तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये तृतीय व्यंजन संधीचे उदाहरण कोणते आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। सदाचार, सन्मती, वाङ्मय, समाचार। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। स्पर्श व्यंजन गटातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते, याला तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात। सत अधिक आचार बरोबर सदाचार, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, सदाचार। प्रश्न क्रमांक 5, मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे। तर मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे हे आपल्याला या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आपण थोडा वेळ थांबू। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, विसर्ग संधी। मन अधिक ताप म्हणजेच मनस्ताप ही विसर्ग संधी आहे। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा। तर मित्रांनो आपल्याला या प्रश्नामध्ये भाववाचक नाम कोणते आहे ते ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। पाटील, सोमवार, श्रीमंत, पौरुषत्व। तर यापैकी भाववाचक नाम कोणते आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। आपण थोडा वेळ थांबू। तर या प्रश्नामध्ये पाटील आणि सोमवार ही विशेष नामे आहेत, श्रीमंत हे विशेषण आहे आणि पौरुषत्व हे भाववाचक नाम आहे। तर म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पौरुषत्व हे भाववाचक नाम आहे। प्रश्न क्रमांक 7, आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नकोत, भीम हवे या वाक्यातील रेखांकित शब्दाचा प्रकार ओळखा। तर खाली मित्रांनो आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू। विशेष नाम, नाम, सर्वनाम, सामान्य नाम। तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। समान गुणधर्म दाखविण्यासाठी विशेष नामाचे अनेक वचन केल्यास ते सामान्य नाम होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सामान्य नाम। प्रश्न क्रमांक 8, मला टाचण्या आणून द्या। टाचण्याचे वचन ओळखा। तर यामध्ये आपल्याला टाचण्या या शब्दाचे वचन ओळखायचे आहे।
खाली ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन बघू. एकवचन, उभयवचन, अनेकवचन यापैकी नाही. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अनेकवचन. टाचणी या शब्दाचे वचन टाचण्या असे होते. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप याकारांत होत नाही? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. खिडकी, वही, हत्ती, बरणी. यापैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचनी रूप हे याकारांत होत नाही हे आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, हत्ती. खिडकी या शब्दाचे अनेकवचनी रूप खिडक्या असे होते. वही या शब्दाचे अनेकवचनी रूप वह्या असे होते. बरणी या शब्दाचे अनेकवचनी रूप बरण्या असे होते. प्रश्न क्रमांक 10, योग्य विधान निश्चित करा. तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये योग्य विधान कोणते आहे ते निश्चित करायचे आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. लिंग हे नामाच्या अर्थावरून ओळखले जाते. लिंग हे नामाच्या जातीवरून ओळखले जाते आणि लिंग हे नामाच्या कार्यावरून ओळखले जाते. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपण थोडा वेळ थांबू. लिंग बदल करताना रूप बदल होतो, फक्त काहीच प्रसंगी प्रत्यय जोडला जातो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लिंग हे नामाच्या रूपावरून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 11, मला मळमळते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. द्वितीया, चतुर्थी, षष्ठी, संबोधन. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर कर्म सोडून इतर कोणत्याही नामाचा सला नाते प्रत्यय चतुर्थीचा असतो. दिलेल्या वाक्यात मला हा कर्ता आहे. कर्त्याला जोडलेले सलाते सलानाते हे प्रत्यय चतुर्थीचेच असतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, चतुर्थी. प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, आपल्याला खाली एक वाक्य दिलेले आहे, आपण वाक्य बघू. हा माझा वर्गबंधू आहे. तर या वाक्याचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन बघू. दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. हा, ही, हे. तर ही दर्शक सर्वनामे आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, दर्शक सर्वनाम. प्रश्न क्रमांक 13, दिलेल्या शब्दाची जात ओळखा. खाली शब्द बघू आपण. 50. तर 50 हा शब्द दिलेला आहे आपल्याला. तर या शब्दाची जात कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. खाली ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन बघू. सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण. 50 हे संख्यावाचक विशेषणाच्या गणनावाचक या प्रकारात पूर्णांकवाचक संख्याविशेषण या गटात मोडते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, विशेषण. प्रश्न क्रमांक 14, काही पक्षी उडू शकतात या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार कोणता? तर मित्रांनो, आपल्याला खाली ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. संख्यावाचक विशेषण, कालवाचक विशेषण, अनिश्चित संख्यावाचक, सार्वनामिक विशेषण. आपण थोडा वेळ थांबू, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अनिश्चित संख्यावाचक. काही हा शब्द पक्ष्यांबद्दल माहिती सांगतो, परंतु त्यातून निश्चित संख्या समजत नाही, म्हणून हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 15, करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते? तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये करविणे हे क्रियापद कोणत्या प्रकारात येते ते ओळखायचं आहे. खाली ऑप्शन आहेत, आपण ऑप्शन बघू. प्रायोगिक, प्रयोजक, संयुक्त, सहाय्यक. तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर बाह्य घटकाकडून एखादी क्रिया घडवून आणल्यास ते प्रयोजक क्रियापद असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, प्रयोजक. प्रश्न क्रमांक 16, दिवसभर पावसाची रिपरिप चालूच आहे या वाक्यातील काळ ओळखा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहे, आपण ऑप्शन बघू. भविष्यकाळ, वर्तमानकाळ, भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2,
वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 17. दास या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द नाही? तर खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. किंकर, भृत्य, अनुचर, अधम. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर दास या शब्दाला समानार्थी शब्द किंकर, भृत्य आणि अनुचर हे समानार्थी शब्द आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, अधम. प्रश्न क्रमांक 18. भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा. मित्रांनो, खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. वसन, अरी, अली, तनुज. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द मिलिंद, भ्रमर, अली, मधुप. तर हे भुंगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, अली. प्रश्न क्रमांक 19. अफाट विस्तार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. मर्यादित, प्रमाणित, लघु प्रदेश, भूप्रदेश. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, मर्यादित. अफाट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मर्यादित. प्रश्न क्रमांक 20. माझी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, आपण ऑप्शन बघू. प्रतिमागी, विद्यमान, जिवंत, पुरोगामी. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.